हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। मी आज पुन्हा 2 क्वेश्चन छानपैकी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। बघा, रेशिओ प्रोपोर्शन मधला प्रॅक्टिस 29 आपण सुरू केलेला होता। त्याच्यातले आपले 4 क्वेश्चन झालेले आहेत। 5वा आणि 6वा क्वेश्चन आज पाहायचा आहे। तर 5व्या आणि 6व्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला युटेनरी मेथड वापरायची आहे। तर चला तर मग आपण पाहूया इथे त्या युटेनरी मेथडचा काय उपयोग होणार आहे आणि कशा पद्धतीने आपण हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। 5व्या क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे, अ कार ट्रॅव्हलिंग ॲट युनिफॉर्म स्पीड कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इन 3 hours. At that same speed, how long will it take to cover a distance of 330 kilometers? आणि त्याच्यातच दुसरा अजून क्वेश्चन विचारलाय आपला, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, तर युनिफॉर्म स्पीड मध्ये एक कार चाललेली आहे, 165 किलोमीटर 3 तासामध्ये कव्हर करते आणि त्याच स्पीड मध्ये हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. तर मग 330 किलोमीटर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे आणि त्याच स्पीड मध्ये 8 तासामध्ये ते किती किलोमीटर जाणार आहे, असे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत। तर आपण सुरुवातीला काय करूया, बघा, तर ती कार जी आहे ती 3 तासामध्ये 65 किलोमीटर 3 hours मध्ये 65 किलोमीटर डिस्टन्स काय करते, तर पार करते। 65 किलोमीटर डिस्टन्स पार करते। जर एका तासात जर डिस्टन्स पार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, बघा, 3 hours डिवायडेड बाय 165 असं करावं लागणार आहे। बघा, मी काय सांगत आहे, 3 तासात 165 किलोमीटर डिस्टन्स पार होतं, तर एका तासामध्ये किती? मग एका तासामध्ये आपण काय करणार आहोत, पार होणारं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती असणार आहे, मग 3 डिवायडेड बाय 165। आणि त्यांनी आपल्याला विचारलंय त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, तो पहिला क्वेश्चन, हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर द डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. तर 330 किलोमीटर अंतर पार करायला आपल्याला किती वेळ लागणार आहे असं त्यांनी विचारलंय। तर बघा, 1 तासामध्ये एवढं अंतर पार होईल, तर 33 किलोमीटर डिस्टन्स पार करण्यासाठी हाऊ मेनी आवर्स किती तास लागतील हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे। तर मी काय करणार आहे, बघा, 365 किलोमीटर इंटू 330, 1 तास गुणिले 330 हे एवढं डिस्टन्स आहे आपलं। या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर पहा, 5 नी भाग जातो किंवा मग आपण डायरेक्ट 165 नी भाग घालू। या 165 इंटू 165, 165 2 जा 330, या दोघांचं जर आपण उत्तर काढलं म्हणजे 3 इंटू 2 केला तर 6 hours आपल्याला काय होणार आहेत, 330 किलोमीटर साठी लागणार आहेत। म्हणून तुम्ही इथे लिहू शकता, काय लिहू शकता, पहा, 6 hour will it take to cover distance of 330 किलोमीटर. 330 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला 6 तास लागणार आहेत। किती तास लागणार आहेत, 6 तास लागणार आहेत। तर त्याच्यातच आपल्याला दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की 8 तासामध्ये ते किती जाणार आहे, म्हणजे किती अंतर पार करू शकतात। आपल्याला माहितीये 3 तासामध्ये आपण किती गेलो होतो, 165 किलोमीटर गेलो होतो। तर 8 तासामध्ये आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे ते काढायचं आहे। तर मी काय करू शकते, एका तासामध्ये, बघा, तर एका तासामध्ये आपण काय करू शकतो, तर मी काय करू शकते, सरळ सरळ आपण काय करूया की इन 1 hour 165 डिवायडेड बाय 3। तर यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, 165 भागिले 3 जर केला तर 3 5 165 ला भाग घालायचा आहे 165 ला, तर 3 5 जा 15, परत 3 5 जा 15, म्हणजे आपल्याला काय होणार आहे, एका तासात किती किलोमीटर जाणार आहे, 55 किलोमीटर। तर आपल्याला 8 तासामध्ये किती किलोमीटर जाईल, 8 hours मध्ये आपल्याला काय करायचं, किती किलोमीटर जायचं डिस्टन्स ते काढायचं असेल तर आपण काय करणार, 55 इंटू 8 करणार।
तर सरळ सरळ आपण काय करणार आहात बघा, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय होणार आहे, किती अंतर जाणार आहे बघा, 55 इंटू 8, 8×45, 8×45 आणि 44 म्हणजे 440 किलोमीटर एवढं अंतर आपल्याला पार होणार आहे 8 तासात. देअरफॉर आपण असं लिहू शकतो की 440 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल इन 8 आवर्स. 8 तासामध्ये आपण काय करणार आहात, तर 440 किलोमीटर एवढं अंतर पार करणार आहोत. एका क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 काय दिलेले होते, प्रश्न दिलेले होते. पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं होतं, 3 तासामध्ये 165 किलोमीटर डिस्टन्स दिलाय पार करते. तर 330 किलोमीटर डिस्टन्स पार करण्यासाठी आपल्याला किती तास लागतील, तर 6 तास लागतील. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलं होतं की त्याच सेम स्पीड मध्ये 3 तासात 165 किलोमीटर पार होते, तर 8 तासामध्ये किती डिस्टन्स पार होईल, तर 440 किलोमीटर एवढं डिस्टन्स आपलं पार होईल. अशाच पद्धतीने आपल्याला 6वा क्वेश्चन बघायचा आहे. पहा तर मग, अ ट्रॅक्टर युजेस ऑफ 12 लिटर ऑफ डिझेल वाईल plowing 3 acres of land. How much diesel will be needed to the plow 1 kilogram? 19 acres. 19 acres of land. एक त्यांनी आपल्याला काय केलेलं, जमीन आहे 3 एकर जमीन नांगरण्यासाठी आपल्याला 12 लिटर डिझेल एवढं लागणार आहे. 3 एकर जमीन नांगरण्यासाठी आपल्याला 12 लिटर डिझेल लागेल. किती, 12 लिटर. आणि आपल्याला 19 एकर जमीन नांगरण्यासाठी आपल्याला किती लिटर डिझेल लागेल हे काढायचं आहे. तर 1 एकर साठी आपण काय करणार आहे, 1 एकर जमीन नांगरण्यासाठी आपल्याला किती लिटर डिझेल लागणार आहे, तर मी काय करणार आहे, 12/3. तर 3 जर 12ला 12 ला जर आपण डिवाइड केलं तर 3 1 जा 3, 3 4 जा 12. तर एका एकर साठी आपल्याला 4 लिटर डिझेल एवढं लागणार आहे. तर मी 19 एकर साठी किती डिझेल लागणार आहे सिंपली काढू शकते. 19 एकर्स लँड इज इक्वल टू 4 इंटू 19, 76 लिटर डिझेल एवढं लागणार आहे. देअरफॉर म्हणून मी असं लिहू शकते, 76 लिटर्स डिझेल विल बी needed to plow 19 acres land. 19 एकर जमीन नांगरण्यासाठी आपल्याला 76 लिटर डिझेल एवढं लागणार आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 29 मधले 2 क्वेश्चन आज परत पूर्ण केलेले आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट मध्ये सांगा की मला हा व्हिडिओ कसा वाटला.